महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सत्ता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नामदार माननीय छगनरावजी भुजबळ या आधी कधीही नव्हतं आणि साहेबांनी जी जबाबदारी आपल्या धुळे जिल्ह्याच्या युवा जिल्हाध्यक्षांवर सोपवली पूर्णपणे सांभाळलेली आहे आणि त्याचं जे प्रतीक, त्याचं जे द्योतक आणि साहेबांच्या प्रती असणारा प्रेम पोहोचवण्याची तळमळ असणारा जिल्हाध्यक्ष आणि साहेबांचं कर्तृत्व याचं आज प्रतिबिंब या सभागृहामध्ये उमटलेलं दिसतंय। ते साहेबांच्या योगदानाच्या कृतज्ञतेपोळी साहेबांसाठी इतका आतुरतेने दाटीवाटीने का असेना सभागृहामध्ये त्यांच्या विचारांनी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आलेला बघून नक्कीच आपला ऊर अभिमानाने भरून येतो। राजेश बागुल यांच्या सोबत त्यांचे काही सहकारी यांचं योगदान देखील तेवढंच अनमोल आहे आणि त्यांचं नामोल्लेख करणं मी माझं प्रथम कर्तव्य। प्रत्येक वेळेस रस्त्यावर आंदोलनासाठी उतरतात साहेब। राजेंद्र तावडे असतील, बियनाप्पा बिरारी असतील, राजकिशोर तायडे असतील, भीमराव वाडोडे असतील, भटक्या विमुक्तातून अण्णासाहेब खेमनार असतील, गोसावी समाजाचे या ठिकाणी विभागीय अध्यक्ष आलेले आहेत। आपल्या धुळ्याजवळच नंदुरबार जिल्हा आहे, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। यांसह अनेक सर्व जातीचे जिल्हाध्यक्षांना साहेब मी व्यक्तिगत भेटलो। प्रत्येकाला पत्र दिलं की ओबीसीची लढाई आता सोपी नाही। आपण बांद्राच्या मीटिंग मध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं साहेब। प्रत्येक समाजाच्या जिल्हाध्यक्षापर्यंत गेलो, सुमारे 200 पत्र महिन्याभर 4 तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हाध्यक्षापर्यंत पोहोचलो आणि आपला विचार घेऊन प्रत्येकाला विचार सांगितला आणि रस्त्यावर सर्व समाज आला। समीर भाऊंना अटक झाली, दुसऱ्याच दिवशी मुंबई आग्रा महामार्गावर आम्ही रस्ता रोको केला साहेब। या ठिकाणी सांगावं या ठिकाणी भरपूर आहे। आपण ज्या ज्या वेळेस आम्हाला सूचना केल्या, मार्गदर्शन केलं, कोरोनाची परिस्थिती होती साहेब, या संबंध माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर आपण मी सुद्धा त्या कोरोनाच्या विळख्यामध्ये अडकलो आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी तुम्ही जो मला सांगितलं, साहेबांचा फोन आला, साहेब एक ऊर्जा स्रोत आहात तुम्ही, तुमचा साधा फोन, तुमचा साधा मेसेज आमच्यासाठी एक उभारी देणारा असतो। महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्यापासून बसलं 5-6 तास 4-5 तास झाले। माझाही नावीला सगळं नवलं सुरुवात झाली। प्रत्येक ठिकाणी थांबा, बोला, भाषण करा। आता चार्जिंग संपत आहे माझी। मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रांताध्यक्ष ईश्वर बालबुद्धे, सन्माननीय किरण शिंदे, रणजित राजे भोसले, बाळासाहेब कर्डक, सतीश महाले, बापू महाजन, सुनील नेरकर, भगवान करणकार, दिलीप देवरे, राजेंद्र वाघ, राजेश पागुल, गोपाळ देवरे आणि माझ्या सर्व बांधव आणि भगिनी, ओबीसी साठी हा जो काळ आहे हा एक प्रकारचा संक्रमणाचा काळ आहे, एक प्रकारचा तुमची आमची परीक्षा घेणारा काळ आहे। तसं ओबीसीची चळवळ जी आहे आजची नाही, 50-60 वर्षापासून वेगवेगळे आयोग नेमण्यात आले आणि त्या आयोगाने ओबीसीना आरक्षण दिलं पाहिजे, परिस्थिती वाईट आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा ते आयोग कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आले आणि एक आयोग जो निर्माण झाला मंडल आयोग आणि VP सिंग साहेबांनी तो स्वीकारला
आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर म्हटलं पाहिजे महात्मा फुले समता परिषदेची स्थापना झाली देवगिरी बंगल्यावर झाली. कारण 91 साली मी महसूल मंत्री होतो. 1991 साली गृहमंत्री मी 99 साली झालो. 91 साली महसूल मंत्री. त्यावेळेला नाशिकचे थोर पत्रकार कैलासचे पांडुरंगराव गायकवाड, आजही आहेत भटक्या मुक्तांचे नेते जी चव्हाण आणि असे अनेक जे आहेत त्यांची नावं सर्वांची घेत नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन एक ओबीसीची चळवळ पुढे न्यायचं ठरवलं. त्याच्यासाठी एक संघटना आवश्यक होती. पक्ष आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, आणखी कोणी पक्ष असतील, ते सर्व वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात आणि सामाजिक न्याय हा त्या कामाचा एक भाग असतो. पण केवळ सामाजिक न्यायावरच काम करायचं अशी एक संघटना गरजेची आहे की ज्या प्लॅटफॉर्मवरून आपण ही चळवळ पुढे नेऊ. त्यासाठी समता परिषदेची स्थापना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर ही समता परिषदेची दैवत आहे. हे आमचे देव आहेत. त्यांनी जे काही केलं त्याच्यामध्ये फार काय आम्हाला करता येईल नाही. एखादं पाऊल जर टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो पुढे पडलं आमचं, तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला यश मिळालं. एक पाऊल, एक त्या दिशेने होता. पण ओबीसी समाज आहे, दुर्दैवाने जे आहे त्यावेळेला पांडुरंगराव गायकवाड यांचं नाव होतं जी चव्हाण, हे महाराष्ट्रातल्या गावागावातून गावातच झोपायचे, तिथंच जेवणखाणं व्हायचं. पण ही संघटना वाढवली. आम्ही मी तर अध्यक्ष होतो पहिल्यापासून काम केलं. मोठमोठे मेळावे झाले. अगोदर महाराष्ट्रात झाले पण दिल्लीला 2006 मध्ये मेळावा झाला. 3 लाख लोक रामलीला मैदानात पहिला. आणि आपल्या महात्मा फुले समता परिषदेचं नाव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद. तर देशातील जेवढ्या ओबीसी संघटना आहेत त्या सगळ्या एक आल्या आणि त्याने त्यांना भुजबळ साहेब तुम्ही नेतृत्व करा. आणि मग मी त्यांना सांगितलं की तुमच्या संघटना ठेवा, परंतु एक त्याच्यावर काम करणारी संघटना म्हणजे समता परिषद, तिला आम्ही अखिल भारतीय समता परिषद नाव देतो आणि तुम्ही तुमच्या संघटनांसहित त्याच्यामध्ये काम करा. तेव्हापासून हे काम सुरू झालं. मागच्या महिन्यामध्ये शरद यादव यांचा सत्कार फार आजारी आहेत. दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मोठी मिटिंग झाली. अगदी तामिळनाडूचे खासदारांपासून अनेक लोक होते. शरद यादव साहब ने सांगितलं भुजबल जी अभी ये ओबीसी का काम जो है देश का आपके कंधों के ऊपर है, कोई ये संभालना है. कारण ओबीसीची कामं करणारी जी मंडळी होती दुर्दैवाने काही मृत्युमुखी पडली, काही आजाराने त्रस्त झाले, काहींना त्रस्त केलं गेलं. वेगवेगळ्या किसिष्ट असून नामभरम करण्यात अर्थात आम्ही सुद्धा त्यातलेच. पण तुमच्या आशीर्वादाने जे आहे पुन्हा आपल्या समोर उभं राहिलं. या देशामध्ये अशी एक प्रवृत्ती आहे की ज्यांना परत या देशामध्ये मनोवाद आणायचा आहे.
तुम्ही सगळे शिकले मोठे झाले, तुम्ही राज्यकर्ते व्हायला कसं चालेल? 5000 वर्ष ज्या म्हणून तुम्हाला अनुवादानं दाबून ठेवलं. मुसलमान वगैरे ते नाही, हिंदू सुद्धा नो. दलितांना थुंकायचं असेल तर गाडगं बांधायचं आहे, रस्त्यावर थुंकायचं नाही, गाडीवर थुंका. पाठीला झाडू बांधायचा आहे का, तर तुम्ही त्या रस्त्याने गेल्यानंतर ते रस्ता खराब होणार आहे, म्हणून तो झाडू घेऊन जायचा. पाणी आमचं प्यायचंच नाही. सावली तुमची पडता कामा नाही, सावली पडली तर आंघोळ करायला काय सगळा अनुवाद 5000 वर्ष. 5000 वर्ष माणसाला जनावराची तरी आपण क्यू करतो, त्याचा पाठीवरून हात फिरवतो, कधी अंघोळ घालतोय, प्रेम करतोय. ते सुद्धा प्रेम दलितांच्या शूद्रांच्या वाट्याला आलं नाही. त्याच्यापेक्षाही जास्त जे महात्मा फुलांनी सांगितलं, शूद्रा मी अधिशूद्र, अशी परिस्थिती महिलांची. पण तरी शिकायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही. नवरा वाढला तर त्याने चितेवर सती म्हणून जायचं, केशोपन करायचं, घरात बसायचं, त्यांच्यावर अत्याचार करायचे. आणि त्या अत्याचारातून काही अपरित घडलं आता अत्याचार म्हणजे बलात्कार म्हणायला पाहिजे. आणि मग हे सगळं जगाच्या पुढे येऊन त्या सगळ्या मुली त्या भगिनी विहिरीत पुढे टाकायचे. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले उभे राहिले. असा काही अत्याचार तुमच्यावर झाला आणि त्यातून तुम्ही जर गर्भवती राहिला, कृपा करून आत्महत्या करू नका, जीव देऊ नका. आमच्याकडे या, आम्ही तुमचे आई बाप आहोत, तुमचं बाळंतपण आम्ही करणार, तुमच्या मुलांचा सांभाळ आम्ही करणार. आणि तो केला या महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी. आज सुद्धा तुम्ही कल्पना करू शकणार असं काय त्यांनी केलं. आणि अशाच एका महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा यशवंत, त्याला महात्मा फुलांनी दत्तक घेतला आणि डॉक्टर बनला. किती गोष्टी सांगा त्यांच्या. दलितांना आपल्या वाड्यामध्ये बोलून हा माझं हौद आहे, याचं पाणी पेरून बसावून माझ्यावर जेवायला. आणि आज सुद्धा तुम्ही हिंमत करत नाही. आज सुद्धा तुम्ही आम्ही ओबीसी ते हिंमत करत नाही. मनामध्ये स्वतःला विचार, महात्मा फुलांचं नाव घेण्याचा किती अधिकार आहे आपल्याला? काय करतो मला माहिती नाही. महात्मा फुलांचा फोटो, सावित्रीबाई फुलांचा फोटो, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो किती लोकांच्या घरात आहे तपासावं. महात्मा फुलांनी जे लिहून ठेवलं, शेतकऱ्याला असून गुलामगिरी, सत्य शोधक समर्थ, किती लोकांनी वाचलं. अभ्यासच राहील. बाकी एवढं सगळं माहिती, विद्या बस तेवढं आपलं काम वाचा, मग तुम्हाला कळेल की का मागे राहिला हा देश, हा समाज का मागे राहिला, काय अडचण त्याच्या तेव्हा सांगतो. आता तर आमच्या तरुणांना काय सांगणार, तो मोबाईल, त्या मोबाईलमध्ये जे आहे त्याच्यावर चालू. त्यांना वाटतं की आता बस कोण फुलं होते, कोण सावित्रीबाई फुलं, कोण डॉक्टर बाबासाहेब, आजचा पिक्चर कोण हा हिरो आहे, तो हिरो आहे, ते आहे, ते आहे, आणि त्याने असे कमी आम्ही तेवढंच संपला विषय. त्यांना वाचायला लग्न कार्यात कधी गेला तर महात्मा फुलांच्या विचाराची पुस्तकं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पुस्तकं ती द्यायला भेट म्हणून हे वाचा बाबा आणि मग त्याप्रमाणे पुढे करा.
आपण तर काही करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तसं एक चमत्कार म्हणायला पाहिजे की ज्यांनी राज्यक्रांती घडवली, ज्यांच्या राज्यकारभाराचा आणि त्यांच्या युद्धशास्त्राचा हा सुद्धा जगात अभ्यास केला जातो. महात्मा ज्योतिराव फुलेंनी या देशामध्ये पहिली सामाजिक क्रांती घडवली ती महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या विचारावर पाऊल टाकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय स्वच्छ पदवीधर प्रदेशात जे काही लिखाण केलं संविधान त्याने तुम्हाला आम्हाला एक मताचा अधिकार दिला. टाटाला पण एक मत, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याला एक मत, मुस्लिम बांधवाला एक मत, मलाही एक मत. बाबासाहेब आंबेडकर त्यांनी केलेला संविधानाचा अभ्यास आज नवीन देशाचा देश निर्माण झाला आणि त्याची जर घटना तयार करायची असेल तर ही घटना वाचता जगत काय आणि मग ती घटना तयार पण त्यांच्या काही खरंच मग सांगतो शिवाजी महाराजांचे अनेक महात्मा फुले सावित्रीबाई फुले अनेक पाहिले, बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पाहिले. काय काय नाही आपल्या काय बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचा उच्चार केला समज अरे मंत्री म्हणून जे घातला धरणांपासून ते सगळे ते त्याच्यापासून त्या धरणातून वीज कशी तयार केलं सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करत पुढे मांडलाय. एक भारताचा स्वातंत्र्य वेळाचा रुपया त्याचा विनिमय कसा काय ठरवायचा त्याच्यावर जागतिक परिषद बनली. जागतिक परिषद आणि परदेशातले मोठे मोठे अर्थतज्ञ आले की कसं काय करायचं. बाबासाहेब आंबेडकरांचे बसलेले आणि अनेक मोठे मोठे दुसरे लोक आले त्यांनी भाषण केले, पुस्तक वाचून दाखवलं की असं अर्थशास्त्र असं अर्थशास्त्र भारताशास्त्र खूप काय काय बोलले आणि ते सगळं मोठे चिकित्सक काय चांगलं बोलतात अभ्यास आहे ते बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकर तुम्ही आता काय बोलणार आणि एवढी सगळी भाषणं झाली एवढं चांगलं तुम्ही आता काय बोलणार ते म्हणाले साहेब यांची जी भाषणं झाली ना आणि यांनी जी पुस्तकं वाचली ना ती सगळी मी लिहिली. पण ते माझं काम जे अजून अधूर आहे तो ग्रंथ तो माझा ग्रंथ पूर्ण नाही जो यांनी वाचला मला ते पुढचं बोला आणि तेव्हा ते सगळं उठले आणि त्यांना स्टेजवर आम्ही बसलो तर मोठा अर्थ कोणाला म्हटलं दलितांचा होता संपलं संविधान संपलं तसं महात्मा फुले आणि शेती याच्यात काम केलं. धरण पाण्याचं व्यवस्थापन करा म्हणून ब्रिटिशांना सांगितलं. कोणाला धरण बांधलं पाणी सुटलं हे आमचे लोक त्याच्यात माहीत होता शिळे पाणी आहे ते शिळे पाण्यात शेती करायची असते का धरणाचं पाणी पाटाने आलंय घ्यायला तयार नाही तो कोणी शिळे पाणी आहे शेती खराब होईल काय करणार त्यांनी घेतली शेती केली शेती आणि वर्षातून 3-3, 4-4 पिकं काढली आणि मग सगळं म्हणतो आणि काय केलं 3-3, 4-4 पिकं येतात रव्या पाण्यात आणि मग आता पाण्यासाठी काय लागलं किती मागतात त्यावेळेला या महापुरुषात आता आपण त्याला काय पुस्तकं वाचा तरी शेतकऱ्याच्या हातात मी तुम्हाला सांगतो आजचं सरकार हे आमचं कोणाचं असेल जे जनतेसाठी काम करत आहे ना ते सगळं यांनी सांगितलेलं आहे तुम्ही वाचा त्याचं नाही. अहो साधा आता करोना जो आलेला आहे करोना त्याच्यामध्ये आपण करोना योद्धा म्हणून सगळ्यांचं कौतुक करतो करायलाच पाहिजे आवश्यकच आहे. पण मग सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिकवलं वगैरे 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 सगळं कोणाला कल्पना
1920 साली प्लेगची साथ आली आणि पटापट 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 माणसाचे किड्या मुंग्यासारखी मारत होती. ससाण्यांच्या वस्तीवर पुण्याच्या बाहेर 8 किलोमीटर 8 मैल असेल त्याला कॅम्प निघाला औषध पाण्याचा. तिथं जाऊन गावातील माणसाने ते औषध पाणी न्यायचं. जायचं कसं का? त्यावेळेला महात्मा फुल्यांचं मृत्यू झालेला होता. सावित्रीबाई महात्मा फुल्यांना शेटजी म्हणायची. आणि तो यशवंत जो दत्तक घेतला होता तो डॉक्टर झाला होता. सावित्रीबाई पुण्यातील ज्या झोपडपट्ट्यातून जाऊन एकेका प्लेगच्या रुग्णाला पेशंटला त्या कॅम्प मध्ये घेऊन जायचे. यशवंत म्हणाला आता आम्ही तू हे जर केलं तर तुला सुद्धा प्लेग होईल. सावित्रीबाई म्हणाल्या यशवंता आज शेटजी असते तर घरात बसले असते का रे? त्याचं काम मी पूर्ण करणार आहे. पांडुरंग नावाचा एक दलित समाजातला व्यक्ती प्लेग झाला, चालता आहेत ना, काय करायचं? सावित्रीबाईंनी त्याला पाठीशी बांधलं. झाशीची राणी स्वतःच्या मुलाला खून लढली हे सगळ्यांना मान्य आहे. तोही मोठा फरक. सावित्रीबाई फुले ह्या दुसऱ्याच्या मुलाला पाठीवरती बांधलं. त्याला प्लेग झालेला आहे माहिती असताना 8 मैल गेले आणि त्यांना त्यामध्ये ऍडमिट केलं. सावित्रीबाई फुल्यांना प्लेग झाला, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. कोणाला माहिती किती मोठा त्याच्यापेक्षा मोठा त्याग काय असतो त्याला माहिती असतात. आता सुद्धा करोना झाला, अनेक लोकांना ते होईल तिथल्या तिथं ते तोंड बिल टाकून खऱ्या जायचं. अशी थोर माणसं ज्या या महाराष्ट्राच्या मातीच्या किती पंक्ती ठीक आहे. असे ज्या आज खूप आहे. शेतकऱ्याला हमी भाव द्यावा त्यांनी सांगितलं. हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे सगळे एक आहेत हे त्यांनी सांगितलं. दलित वगैरे भेदभाव करू नका, स्त्री पुरुष भेदभाव नाही, शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे त्यांनी सांगितलं. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. तुम्हाला कल्पना हिंदू मुसलमानांचा पहिला दंगा झाला. महात्मा फुले नव्हते. सावित्रीबाई फुले पुण्याहून आल्या आणि शांतता पूर्ण एक मोठी सभा झाली. त्यावेळेला त्या सभेला 60,000 लोक होते. ठीक आहे, प्रत्येकाला मला निवडून यायचंय, मला मंत्री म्हणायचंय, मला नगरसेवक म्हणायचं, येऊ म्हणायचं, देव म्हणायचं. पण यांना काहीच वाटायचं नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांना आता एवढे शिकले तेवढे शिकले काही गरज नव्हती. जगातला सगळ्यात मोठं होती. काय करायचं होतं? काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराज वडील मोठे सरदार आनंदात राहिले. इकडे जा तिकडे जा, औरंगजेबाचं तावडीत सापड, तिथून काय करायचं? पण ही माणसं जी लढली आणि संपली ती समाजासाठी, देशासाठी, पण ती संपली नाही. ती आजपर्यंत जगली आहे आणि त्यांचं नाव घेतलं गोरगरिबांसाठी. ज्यावेळेला आपल्याला एखादं दुःख होतं त्यावेळेला आपण दुसऱ्या खाली बघूया की मला आज हे तरी आहे, तो दुसऱ्याला ते पण नाही. मला काही का असेल घर आहे, अरे दुसऱ्या झोपडीत राहतो पण दुसरा काहीच नाही, तो नुसता रस्त्यावर राहतो. आपल्याला काहीतरी जेवायला मिळतं आणि त्याला तर काहीच म्हणत नाही. औषध काय किड्या म्हणजे असाच माणूस मरताना आपण बघतो. आपलं हृदय कसं काय घडावं.
का आपण त्यांच्यासाठी काम करतो? का त्यांना पुढे आणायचं नाही? त्यांना पुढे आणायचं असेल तर पहिले शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्याकडे पैसे नाही ते पैसे भरले पाहिजे. आरक्षण होय, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. पण ज्यांना पूर्वीपासून शिक्षण मिळत आलं 5,000 वर्ष तेच पुढे चालले. त्यांनी सगळ्या कामा भरल्या. महात्मा फुल्यांच्या त्या पुस्तकामध्ये लिहिलं म्हणजे डिपार्टमेंट मध्ये तेच, वकील तेच, कुलकर्णी होते ते लिहिणारे तेच, कोर्टात ते. साधा जो गरीब मनुष्य जो आहे त्याला तर लिहिता येत नाही, त्या शेतकऱ्याला काही लिहिता येत नाही, काय कागद केला काही माहिती नाही, काही शिक्षण नाही, शिक्षण त्यांना. त्यामुळे सगळ्यांना करून खायचं काम चालू. महात्मा फुलांनी म्हटलं नाही, शिक्षण द्या आणि कामे वाटून द्या जातीच्या प्रमाणात. तेच आरक्षण. कामं घ्यायची वाटून द्या, तुम्ही एकाच समजा यांनाही काम द्या, त्यांनाही काम द्या, त्यांनाही काम द्या. आणि म्हणून मंडळची लढाई सुरू नाही. मंडळ आपल्याला मिळालं. एक जण कोणतरी कोर्टात गेला, त्याचं मूळ काय कुळ काय शोधलं पाहिजे आपण. कोण हा मनुष्य? आणि त्याने अख्ख्या देशाचं ओबीसीचं जे आहे मिळणार आरक्षण रद्द करण्याचा धाड घातला. दुर्दैवाने यश सुद्धा मिळालं. काय 2010 साली ज्या वेळेला कृष्णमूर्ती केस झाली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की 50 अगोदर इंदिरा साहनी केस झाली, ओबीसीचं आरक्षण मिळालं आणि त्याच्यामध्ये मग सांगण्यात आलं की 50% जे आहे हे आरक्षण 50% वरती. कुठल्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये 50% आरक्षणच मिळालं पाहिजे असं म्हटलेलं नाही. तामिळनाडूमध्ये 70, 73, 75% पहिल्यापासून आहे. पण ते नाही शेड्यूलमध्ये टाकलं ते आरक्षण, त्याच्यामुळे त्याला धक्का लागत नाही. पण आपल्याला 50% आरक्षण पाहिजे. आणि त्यातही मग एक केस झाले ते कृष्णमूर्ती केसमध्ये सांगितलं की ट्रिब्युनल 50% आरक्षण शेड्यूल ट्राईबला त्यांच्या संख्येत ठीक आहे ते द्या, पण ओबीसीना जे आहे 27% आरक्षण जे दिलेलं आहे ते त्या मर्यादेतच द्या. आणि त्याचा इम्पेरिकल जाता. आता हे जेव्हा आलं तेव्हा समीर भुजबळ खासदार होते, समता परिषद त्यावेळेला सुप्रीम कोर्टात गेले. त्यात काय माझ्याकडे कागद पण आहे सर. सुप्रीम कोर्टात सांगितलं आम्ही समता परिषद की आता 2011ला जनगणना होणार, यांना सांगा ओबीसीची जनगणना करा. ओबीसीची जनगणना 1931 साली आणि त्यावेळेला या जनगणनेमध्ये आपण 54% ठेवतो. आता त्यावेळेला 54% होतो, पण आता कशी काय कमी होणार? त्यांना मुलं झाली, यांनाही मुलं झाली, काही सर्विस लागण्याचे राहिले. 54 झाले असतील, 58 झाले असतील, 52 झाले असतील, ठीक आहे. 54% आरक्षण तेच आरक्षण मंडळाने झालं, त्याचं अर्ध आरक्षण तुम्हाला काय करायचं. आतापर्यंत ते सगळं चाललंय. आणि आता ते समीर भाऊने सांगितलं, समता परिषदेने सांगितलं जनगणना करा. त्याच वेळेला मी सगळं सांगितलं तू खासदार आहे, तू पार्लमेंटमध्ये बोल. पार्लमेंटमध्ये त्यांनी मुद्दा उपस्थित केला. मुंडे साहेब तिथे होते, मजबूतीने ते उभे राहिले सगळे. जनगणना झाली पाहिजे. मग सगळे यादवचे आहेत, मग लालू प्रसाद यादव असतील, मग मुलायम यादव असतील, मायावती असतील, मोहिली असतील, सगळं 100 खासदार झालं पाहिजे. पवारसाहेब मंत्रिमंडळात होते दिल्लीला.
त्यांनी सांगितलं एवढे लोक मागतायत, झालं पाहिजे. आणि नंतर ते झालं केली. त्याचा जो रिपोर्ट जो आहे तो 16 साली पूर्ण झाला आणि तो मोदी सरकारच्या ताब्यात गेला. त्याच्यामध्ये म्हणे त्रुटी होत्या. मग त्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रसिद्ध अर्थतज्ञ, ते मला असं वाटतं अरविंद पनघडिया अर्थतज्ञ, ते रिझर्व्ह बँकेचे सुद्धा मला वाटतं गव्हर्नर होतं. नंतर वरती त्यांनी नीती आयोग वगैरे हे जे आहे त्यांच्यावर काम केलं. त्यांनी कंटाळून ते गेले, ते सोडून. पण त्यांची कमिटी नेमली का दुसरं करण्यासाठी. त्या समितीमध्ये सदस्य नेमलेच नाही 5 वर्ष, एकही मिटिंग झालीच नाही. पनघडियांनी ते सोडून दिलं. आणि आता ज्या वेळेला 17 साली केसचा निकाल लागला त्यावेळेला 2 वर्ष फडणवीसने काय केलं नाही, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी. आणि 19 सालामध्ये 30 ऑगस्ट काहीतरी तारीख आहे, जुलै असेल किंवा ऑगस्ट असेल, अध्यादेश काढला. निवडणूक आली नाही, केस जोर आलेली होती. आणि ताबडतोब लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी त्याने एम्पेरिकल डाटा द्या म्हणून सेक्रेटरीने लिहिलं. पंकजा मुंडे सोशल जस्टिसच्या मंत्री होत्या, रामदास आठवलेला दिलं, केंद्रातला दिलं, याला दिलं, त्याला डाटा काढणार. ते गेले, आम्ही आले. ते जरी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन, पण लोक म्हणाले तुम्ही पुन्हा काही जाऊ नका. आणि ते नाही आता ते आमच्याकडे आले. आम्ही पण मागितलं देतोय. आणि मग आणि त्याच्यावर मग मिटिंग त्यांनाही बोलवलं, फडणवीस साहेबांना सगळ्या पक्षांना बोलवलं. 2 मिटिंग काय करावं काय. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही लढाई सुरू आहे. काय सांगायचं, त्रास अजून आहे. शेवटी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले. प्रिन्सिपल साहेबांना बोलले. आम्ही मागणी केली भारत सरकारला आदेश द्या, आम्हाला डाटा द्या. तुषार मेहता म्हणून त्यांचे सॉलिसिटर जनरल 1 महिना घेतला. त्यांनी सांगितलं आम्ही ॲफिडेव्हिट देतो, आमचं म्हणणं मानतो. मागच्या 23 तारखेला त्यांनी ॲफिडेव्हिट केलं. काय म्हटलं, ओबीसीची जनगणना करणार नाही, आम्हाला ती करता येणार नाही. ओबीसीची जी काही डाटा जो गोळा झालेला आहे तो सदोष आहे. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं चुकीचं काय लिहिलं, काय मी चुकीचं म्हणतो का. तर म्हणे या देशामध्ये 48 लाख ओबीसी जाती आहेत आणि एका महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख. अरे आम्हाला माहिती 350 जाती माहिती काय सांगायचं, आम्ही करणार नाही. आता ते करणार नाही, आम्ही अध्यादेश केला. आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आता आरक्षण धोक्यात. आम्ही ताबडतोब अध्यादेश काढला. आणि या 5-6 जिल्ह्यांबरोबर सगळ्यांचंच खरं म्हणजे आरक्षण धोक्यात आहे. त्याच्यामध्ये खरं आहे, आम्ही मान्य ठीक आहे. 50% तर 50% त्याला त्यात लावतो, पण आरक्षण ठेवा, अध्यादेश. 5-10% आरक्षण वगैरे कमी होईल, पण बाकीचं आरक्षण वाचेल. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.